नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत। आज अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची एक सुवर्ण संधी। अनेक विद्यार्थी बँकिंग सेक्टरमध्ये आपले करिअर करण्याचा विचार करत राहतात आणि सर्वात महत्त्वाची पद बँकिंग सेक्टरमध्ये बघितलं तर एक सर्वात महत्त्वाचं पद म्हणजे एसबीआय पीओ आणि त्याच एसबीआय पीओ ची एक जाहिरात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये या एसबीआय पीओच्या जाहिरातीबद्दलच आपण सर्व माहिती संपूर्ण माहिती बघणार आहोत। सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बँकिंग सेक्टरमध्ये एक आयोग आहे ज्याला आपण आयबीपीएस म्हणतो। आयबीपीएस हे एसबीआय बँक सोडून इतर बँकेसाठी लागणारे पीओ आणि क्लर्क यांची परीक्षा घेतं। मात्र एसबीआय ही स्वतःची परीक्षा पीओची असेल किंवा क्लर्कची असेल किंवा स्पेशलिस्ट ऑफिसरची असेल ती स्वतः घेतं आणि म्हणूनच या पदाची जाहिरात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे पीओ बनण्यासाठी जवळपास भारत देशामध्ये आपण जर बघितलं तर 1500 प्लस पीओ ची जाहिरात आलेली आहे। जवळपास 1500 पेक्षा जास्त पीओ ची जाहिरात आलेली आहे आणि हे पीओ बनण्यासाठी विद्यार्थ्यांना एक चांगली सुवर्ण संधी आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की याचा सिलेबस कसा आहे, कोणता विद्यार्थी फॉर्म फिलअप करू। चला तर बघूया आपण की या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती। सगळ्यात पहिला मुद्दा आहे की कोणता विद्यार्थी ह्याचा फॉर्म फिलअप करू शकतो। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे। ओके, हा पहिला मुद्दा आहे की विद्यार्थी हा ग्रॅज्युएशन कंप्लीट असावं, विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असावं। त्याचबद्दल दुसरा सर्वात महत्त्वाचा क्रायटेरिया आहे ते म्हणजे एज। ओके, ओपन कॅन्डिडेट्स असेल तर 21 ते 30 वयापर्यंत एसबीआय पीओ चा फॉर्म फिलअप करू शकतोय। त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की एसबीआय पीओ साठी अटेम्प्ट ची मर्यादा ठेवली आहे। एसबीआय पीओ ची परीक्षा विद्यार्थी फक्त 4 वेळा देऊ शकतो। ओके, आता ओपन 21 ते 30 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो। ओबीसी कॅन्डिडेट्स असेल तर 21 ते 33 वर्षापर्यंत फॉर्म फिलअप करू शकतो। एससी आणि एसटी चा विद्यार्थी असेल तर 21 ते 35 वयापर्यंत फॉर्म फिलअप करू शकतो। हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणजे क्वालिफिकेशन आपल्याला समजलं, मिनिमम ग्रॅज्युएशन कंप्लीट, एज हे नॉर्मली ओपन कॅन्डिडेट 21 ते 30 वर्षापर्यंत आणि 3 वर्ष ओबीसी 5 वर्ष एसटी एसटी शासनाचा क्रायटेरिया त्या पद्धतीने। ओके, यानंतर आपल्याला बघायचंय की एसबीआय पीओ बनण्यासाठी 3 स्टेज मधून तुम्हाला जावं लागेल अंतिम सिलेक्शन होईपर्यंत। मग फर्स्ट, सेकंड आणि थर्ड। फर्स्ट स्टेज आहे प्रिलिम्स एक्झाम, सेकंडरी आहे मेन्स एक्झाम आणि थर्ड मध्ये आहे इंटरव्ह्यू। आता आपल्याला 3 स्टेज मध्ये बघायचं आहे की कोणते सब्जेक्ट आहे, किती मार्काची परीक्षा आहे। चला तर बघूया आपण आता। यामध्ये फर्स्ट स्टेज सगळ्यांना फील्ड मध्ये करायचे आहे। भारत देशातील जेवढे पण विद्यार्थी फॉर्म फिलअप करतील त्यांना फर्स्ट स्टेज मध्ये जावं लागेल। फर्स्ट स्टेज आहे म्हणजे 100 मार्काची प्रिलिम्स एक्झाम होणार आहे। यामध्ये 3 टॉपिक आहे, पाहू शकता। इंग्लिश लँग्वेज 40 मार्कासाठी, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 30 मार्कासाठी, रिझनिंग 30 मार्कासाठी, टोटल 100 मार्क आणि याच्यासाठी 20 मिनिटं वेळ आहे, याच्यासाठी 20 मिनिटं वेळ आहे, याच्यासाठी 20-20 पद्धतीने वेळ आहे। ओके, 100 मार्काची परीक्षा आहे, 1 तास वेळ आहे, 20-20 मिनिटाचं सेशन आहे। अशा पद्धतीने फर्स्ट स्टेज आहे। हे फर्स्ट स्टेज तुम्ही क्लिअर केल्यानंतर मेरिटला आल्यानंतर सेकंड स्टेजला तुम्हाला परत सामोरे जावं लागेल, ज्याला आपण मेन्स एक्झाम म्हणतो। मेन्स एक्झाम मध्ये 155 क्वेश्चन प्लस एसे म्हणजे 225 मार्काची तुमची मेन्स एक्झाम होणार आहे आणि 225 मध्ये मेन्स एक्झाम मध्ये 4 टॉपिक असणार आहे। सगळ्यात पहिला टॉपिक आहे रिझनिंग प्लस कम्प्युटर 45 मार्क, सेकंडरी आहे डाटा एंट्री, डाटा अनालिसिस। ओके, त्या ठिकाणी 35 क्वेश्चन विचारले जातील। त्यानंतर आहे थर्ड जनरल अवेअरनेस म्हणजे जीएस इकॉनॉमिक्स जास्त आहे। फोर्थ मध्ये आहे इंग्लिश लँग्वेज। अशा पद्धतीने 225 मार्काची तुमची मेन्स एक्झाम होणार आहे। थर्ड इंटरव्ह्यू द्यावं लागेल। थर्ड स्टेज मध्ये 30 मिनिटाचा 30 मार्कासाठी इंटरव्ह्यू असेल। ओके, अशा पद्धतीने 3 स्टेज मध्ये तुम्हाला सिलेक्शन अंतिम सिलेक्शन होणार आहे। हे 3 स्टेजला तुम्हाला एकसाथ सामोरे जावं लागेल। यामध्ये यानंतर आपल्याला बघायचंय की याचा अभ्यासक्रम कशा पद्धतीने आहे। नॉर्मली आपण जर बघितलं तर पहिला जो आपण सेशन सांगितला तर त्यामध्ये आहे रिझनिंग मध्ये नॉर्मली आयएमपी पार्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे, पझल असेल, सिनोनिम्स असेल, ओके, कोडिंग डिकोडिंग असेल, त्यानंतर ब्लड रिलेशन असेल, डाटा सेन्स असेल, ऑर्डर आणि रँकिंग असेल। क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड मध्ये जर गेला तर या ठिकाणी नंबर सिरीज असेल, सिम्प्लिफिकेशन असेल, डाटा इंटरप्रिटेशन असेल,
टाइम आणि वर्क स्पीड असेल, प्रेझेंटेशन प्रॉफिट आणि लॉस असेल, ओके, ऍव्हरेज असेल. इंग्लिश लँग्वेज मध्ये सुद्धा या ठिकाणी बघू शकता की टॉपिक जे IMP टॉपिक आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत आणि ज्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात अशा पद्धतीने दिलेले आहे. आता यानंतर जर आपण बघितलं तर मेन सेक्शन मध्ये आपण बघूया की 4 टॉपिक आहेत आणि ज्या 4 टॉपिक मध्ये सुद्धा काही महत्वाचे टॉपिक आहेत ते या पीडीएफच्या स्वरूपामध्ये दिलेले आहेत आणि यावरतीच आपण जास्त भर सुद्धा लेक्चर सिरीज मध्ये देत राहतोय. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की यामध्ये तयारी कशा पद्धतीने करायची. आता प्रिपरेशन कंप्लीट करायचं आहे. नॉर्मली हे प्रिपरेशन करत असताना म्हणजे SBI PO ची पूर्ण स्ट्रॅटेजी नॉर्मली 6 स्टेज या ठिकाणी मी तुम्हाला दिलेले आहेत. ह्या 6 स्टेज जर तुम्ही फॉलो केल्या प्रामाणिकपणे तर नक्कीच तुम्ही सिलेक्शन होणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पहिला स्टेज जर आपण बघितला नॉर्मली तर 6 ते 8 महिन्याचं प्लॅनिंग असलं पाहिजे आणि यामध्ये जवळपास 8 तास तुमचा स्टडी असायला पाहिजे. ओके, पहिलं स्टेज. सेकंडरी जर आपण बघितलं, स्टडी केल्याच्या नंतर मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. जेवढ्या तुम्ही मॉक टेस्ट द्याल तेवढं तुमचं सिलेक्शन जवळ आहे, सिलेक्शन लवकर होत आहे. ओके, लक्षात ठेवा, मॉक टेस्ट द्यावे लागेल. कमीत कमी 10 ते 20 मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत. या ठिकाणी मी 50 म्हटले, परंतु 10 ते 20 मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत. त्यानंतर आहे स्मार्ट स्टडी अप्रोच असला पाहिजे की कुठल्या गोष्टीवरती फोकस करायचा आहे, काय पद्धतीने. चौथी आहे सर्वात महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. आतापर्यंत SBI PO मध्ये जेवढे पण पेपर झालेले आहेत ते तुम्ही सोडवलेच पाहिजेत. हा आहे चौथा टप्पा. त्यानंतर बुक, कुठले कुठले बुक रेफर केले पाहिजेत ते बुक सुद्धा या ठिकाणी आपण जर बघितलं तर RS शर्मा सारखं बुक असेल, ओके, लुसंटचं बुक असेल, PM बक्षी सरांचं बुक असेल, म्हणजे ही बुक तुम्ही रेफर केले पाहिजेत. आणि इंटरव्ह्यू साठी नॉर्मली आपण जर बघितलं तर आपण आपल्या बेसिक लेवलला ग्रॅज्युएशन कशामध्ये केलंय, जिल्हा, तालुका आणि तुमच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. हे जर 6 स्टेज तुम्ही चांगल्या पद्धतीने फॉलो केले तर नक्कीच तुमचं सिलेक्शन झाल्याशिवाय राहणार नाही. ओके, आता यानंतर आपण बघूया की नॉर्मली बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नाही की PO नंतर तुमचं प्रमोशन, तर एक लिस्ट पण या ठिकाणी दिलेली आहे मी तुम्हाला. तुम्ही जर PO म्हणून सिलेक्शन झाला तर अंतिम स्टेज मध्ये कुठेपर्यंत जाऊ शकता, रिटायरमेंट पर्यंत. ठीक आहे, सगळ्यात पहिलं PO आहे. POचा नेक्स्ट प्रमोशन जर आपण बघितलं तर असिस्टंट मॅनेजर पर्यंत जाते. त्यानंतर तिसरं आहे मॅनेजर, चौथं जर पाहिलं तर सिनियर मॅनेजर आहे, पाचवं आहे चीफ मॅनेजर आणि 6वं तुम्ही DGM पर्यंत सुद्धा जाऊ शकताय. ओके, जास्त करून तिथपर्यंत जात नाही पण 4-5 तरी तुमचे प्रमोशन होतील. एवढ्या मोठ्या लेवलला तुम्ही जाऊ शकताय एक परीक्षा देऊन, अंतिम तुमचं रिटायरमेंट होईपर्यंत त्या स्टेज पर्यंत तुम्ही जाऊ शकताय. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ओके, आणि म्हणून तुम्हाला जीवतोड मेहनत करावी लागेल. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण बघूया की कशा पद्धतीने आपल्या ऑफिसर अकॅडमी मध्ये तयारी केली जाते. नॉर्मली या ठिकाणी एक शेड्यूल पण दिलेला आहे की क्लर्कचा असेल, POचा असेल की बँकेच्या एक्झामचा फॉर्म्युला कशा पद्धतीने आहे. नोटिफिकेशन हे मार्च ते एप्रिल मध्ये येते, ऑनलाईन ऍप्लिकेशन एप्रिल मे मध्ये होतं, थोडंसं लेट झालंय. प्रिलिम्स एक्झाम हे जून जुलै मध्ये होतं, मेन्स एक्झाम ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होते, इंटरव्ह्यू तुमचा जानेवारी फेब्रुवारी आणि फायनल रिझल्ट मार्च मध्ये लागतो. नॉर्मली 1 वर्षाच्या प्रोग्राम मध्ये तुमचं सिलेक्शन होऊन जात आहे. एक लिस्ट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ओके, यानंतर आपण बघणार आहोत की आपल्या ऑफिसर अकॅडमी मध्ये तज्ञ मार्गदर्शन तुम्हाला मार्गदर्शक करतात. विशेषतः जे बँकेमध्ये अधिकारी आहेत, SSC मध्ये अधिकारी आहेत, यांचंच मार्गदर्शन तुम्हाला मिळत राहतंय. आणि म्हणूनच आपण ऑफिसर अकॅडमीच्या मार्फत 22 तारखेला 22 जून पासून नवीन बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये सुरू करतोय. नक्कीच ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायचे असेल त्यांनी माझ्याशी किंवा ऑफिसर अकॅडमीचा जो ऑफिशियल नंबर आहे त्याच्याशी संपर्क केला तरी चालेल. नक्कीच तुम्हाला या संदर्भात 100% गायडन्स केलं जाईल. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना या संदर्भात परीक्षेच्या संदर्भात काही अडचणी आल्यास तर नक्कीच तुम्ही ऑफिसर अकॅडमीशी कनेक्ट राहाल आणि कनेक्ट व्हा. तुम्हाला सगळ्या प्रश्नाची उत्तरे अचूकपणे दिली जातील, शंकेचं निरसन केलं जाईल. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना गरज असेल त्यांना. आणि नक्कीच माहिती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.